हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला असा एक घाट दाखवणार आहे. खूप खतरनाक असा एक घाट आहे, तो दाखवणार आहे तुम्हाला मी. आणि भावांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तो घाट कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे. खूप सुंदर असा व्हिडिओ बनणार आहे. एवढा खतरनाक घाट आहे का खूप डेंजर. तिकडल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत, गरजा आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. बघू शकताय तुम्ही, हा घाट आहे. बघा कसा आहे ह्यो रस्ता, खूप डेंजर. आणि इकडल्या लोकांना जाण्या येण्यासाठी एवढे प्रॉब्लेम होतात जायचं. आणि रस्ता एवढा खराब, जाणं येणं खूप डेंजर असा रस्ता आहे. जर थोडी बी गाडी स्लिप झाली तर जीवावर बेतू शकते. असा हा घाट आहे. बघू शकताय तुम्ही ह्यो रस्ता. आणि आपण धाडस केलं इथं गाडी टाकायचं, बस फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवायसाठी का हा घाट कसा येतो. खूप भयानक. आणि भावांनो, ह्यो घाट आहे पिंपळगाव जोग्याला लागून आळूची वाडी. त्या आळूच्या वाडीवरून हा रस्ता घाट आहे कोपरे मांडवे या साईडला जाण्यासाठी. पूर्ण कच्चा रस्ता आहे. पहिला एकदा आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटने बनवला होता, पण पाण्या पावसाने पूर्णपणे धुवून गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, खूप खतरनाक असे दृश्य, खतरनाक असा नजारा आहे. भावांनो, गाडी कशी चालवली मला माझं माहिती आहे. बघू शकताय तुम्ही, या घाटाची बांधणी नाही, या कुठं सेफ्टी नाही आहे, या डांबरीकरण नाही आहे, काहीच नाही. बघू शकताय तुम्ही, लय खतरनाक. आणि म्हणजे एक प्रकारची पाऊल वाटे जिथे माणसाला चालता येणार नाही असा हा रस्ता आहे. भावांनो बघा, इथे ह्या शिळा आहेत, पूर्ण लाल दगड आहे, कुरुंद टाईप, काळा लाल पूर्ण कुरुंद टाईप दगड आहे ह्या घाटात. बघू शकताय तुम्ही, एवढं छान दृश्य आहे ना, खतरनाक. बघशाल तुम्ही. आणि हा घाट एक आळूची वाडी टू कोपरे मांडवे जाणारा रस्ता आहे. बघू शकता, या गाडी चालवता येत नाही. अक्षरशः मी गाडीवरून उतरून माझ्यासोबत जो होता किरण गायकवाड, त्याने जबरदस्ती गाडी ह्या घाटातून खाली आणली. पूर्ण रस्ता धुवून गेलेला आहे. आणि ह्या माणसांचे एवढे हाल आहेत की जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, जबरदस्ती येतात जातात. तर गव्हर्मेंटने ह्या थोड्या रस्ते असतील या काय असेल याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या व्हिडिओतून मला माझं हेच सांगणं आहे का ह्या घाटाचे लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि लोकांसाठी हा रस्ता चांगला करावा. बघू शकताय, तुम्हाला मी दाखवतोय उतरून. बघा, गाडी उतरवता येत नाही, एवढा खतरनाक रस्ता आहे. आणि पूर्णपणे हा धुवून गेला आहे रस्ता. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे. माणसाला चालता येणार नाही असा रस्ता आहे. आणि तुम्ही न कधी बघितलेला रस्ता आहे, फर्स्ट टाईम बघताय असा रस्ता आहे. खूप सुंदर आणि छान. आणि भावांनो, जे डेली रुटीनवाले ते त्यांनीच इथून गाडी टाकावी, अन्यथा कोणी जावं नाही.
कारण तर खूप खतरनाक आणि बेकार रस्ता आहे. आम्हीच कसं बसं इथून गाडी घेऊन खाली आलो आणि बघू शकताय तुम्ही खूप डेंजरस असं दृश्य. घाट कुठेच बांधलेला नाही, या कुठे तटबंदी नाही घाटात, काहीच नाही, गटारे नाही आहेत, काही नाही. जाण्या येण्यासाठी खूप अडचणी येतात. कोपऱ्या मांडवे, जांभूळशी ह्या साईडला जे जाणार लोक आहेत. आणि याचा एक मेन बी घाट आहे, तो बी दाखवू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जो उदापूरमधून कोपरे मांडवे जांभूळशीला जातो तो एक रस्ता आहे, तो पक्का आहे. म्हणजे पक्का डांबरीकरण आहे. पण भावांनो, ह्यो रस्ता म्हणजे लगभग 30 किलोमीटर वाचतं माणसांचं. ह्या शॉर्टकट मार्ग आहे आणि भरपूर लोक इकडूनच पायी प्रवास करतात. जे कामवाले असतील, काय असतील, जे बनकर फाट्यावर कामाला येतात, आपलं पुनर्निर्वाह करण्यासाठी, मजुरी करण्यासाठी जे कामाला येतात ते इकडूनच पायी चालत या रस्त्याने येतात जातात, ह्याच रस्त्याने. तर माझं शासनाला एवढंच सांगण्याचा उद्देश आहे का हा रस्ता बनवावा, चांगला सुरळीत करावा, माणसांचे हाल होणार नाही असा करावा. आणि खूप भयानक असं दृश्य आहे हे, बघू शकताय तुम्ही. कोणी जर पडलं तर उचलायला कोण नाही आहे या रस्त्याला, असा खतरनाक रस्ता आहे भावांनो, बघू शकताय तुम्ही. खूप डेंजरस. आणि अवघ्या 20 मिनिटात, कोपऱ्या मांडव्यावरून अवघ्या 20 मिनिटात मेन हायवेला माणूस येऊ शकतो ह्या रस्त्याने. असा हा रस्ता आहे जर बनवला तर. म्हणजे सुंदर डांबरीकरण, गटारे बिटारे सगळं एकदम व्यवस्थित. अवघ्या 20 मिनिटात माणूस पोचेन पिंपळगाव जोगा. ते आपला मेन हायवे, या हायवेला पोचेन माणूस. असा रस्ता आहे, एकदम शॉर्टकट मार्ग आहे. आणि हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला मार्ग आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील हा मार्ग आहे, जो नाशिकला जोडणारा हा पहिला मार्ग आहे. ज्यावेळेस घोडे बिडे घेऊन माणसे जायची तेव्हाचा मार्ग आहे. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि भावांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा रस्ता कसा आहे. चला, बाय बाय मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.